नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण विभागाचा 5 मार्च 2025 रोजी जो पेपर झालेला आहे त्या पेपरमधील 20 प्रश्न पाहणार आहोत. तर सर्वप्रथम ज्यांच्याकडून मला हे प्रश्न मिळाले त्यांचा मी मनापासून आभारी आहे. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला समाज कल्याण विभागाचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि समाज कल्याण विभाग ई-बुक विकत घ्या. TCS पॅटर्ननुसार आहे आणि याच्यातले प्रश्न विचारले जात आहेत. पहिला प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र कोणते आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं पहिलं वृत्तपत्र हे मूकनायक हे आहे. पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर तापी आणि नर्मदा ह्या दोन प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या आहेत. या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीवर वाहणाऱ्या सर्वच्या सर्व नद्या या पश्चिम वाहिनी आहेत. आता पश्चिम वाहिनी नद्या म्हणजे काय? तर ज्या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात, म्हणजे पश्चिमेकडे वाहून अरबी समुद्राला जाऊन मिळतात, त्यांनाच आपण पश्चिम वाहिनी नद्या असं म्हणतो. आणि पूर्ववाहिनी नद्या म्हणजे काय? तर ज्या नद्या पूर्व दिशेला वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात त्यांना आपण पूर्ववाहिनी नद्या असं म्हणतो. त्याच्या पुढे पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये प्रत्येक महिलेला दर महिन्याला किती रुपये मिळतात? तर इथं महिलेला पाहिजे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये प्रत्येक महिलेला दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. 1,500 हे त्याचं उत्तर आहे. विठ्ठलाचे मंदिर महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर विठ्ठलाचे मंदिर महाराष्ट्रामध्ये पंढरपूर या ठिकाणी आहे. खवल्या मांजर कोठे राहते? तर खवल्या मांजर हे बीळात राहतं. त्याच्यानंतर वित्त आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर वित्त आयोगाची स्थापना ही 22 नोव्हेंबर 1951 या दिवशी झालेली आहे. गोल्या घुबड हे कोणत्या साहित्यिकाचे टोपण नाव आहे? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचं टोपण नाव गोल्या घुबड हे आहे. सुनंदा बळराम कुलकर्णी यांचे टोपण नाव सांगा? तर सुनंदा बळराम कुलकर्णी यांचं टोपण नाव सानिया हे आहे. साखरे बाबा हे कोणाचं टोपण नाव आहे? तर साखरे बाबा हे रामचंद्र जोशी यांचं टोपण नाव आहे. विलिनीकरण याचा समानार्थी शब्द सांगा? तर विलिनीकरणाचा समानार्थी शब्द आहे एकत्रीकरण. त्यानंतरचं आहे, स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय आहे? तर स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त हे आहे. ऐहिक या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा? तर ऐहिक या शब्दाचा समानार्थी शब्द सांसारिक हा आहे. त्याच्यानंतर घुबड कोठे राहते? तर घुबड ज्या ठिकाणी राहतं त्याला ढोली असं म्हणतात. मूलभूत कर्तव्यांची माहिती राज्यघटनेच्या कोणत्या भागात दिली आहे? तर मूलभूत कर्तव्यांची माहिती राज्यघटनेच्या भाग 4A मध्ये दिलेली आहे. परमहंस सभेची स्थापना कोणी केली? तर परमहंस सभेची स्थापना ही दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केलेली आहे. नंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय भूविकास बँकेची स्थापना कधी झाली? तर राष्ट्रीय भूविकास बँकेची स्थापना 1920 मध्ये झालेली आहे. पंतप्रधान जन आरोग्य योजना कधी सुरू झाली? तर पंतप्रधान जन आरोग्य योजना 23 सप्टेंबर 2018 या तारखेला सुरू झालेली आहे. भारतामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी होणार आहेत? तर भारतामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा 2036 मध्ये होणार आहे. कलम 21 कशाशी संबंधित आहे? तर कलम 21 हे जीवित संरक्षणाशी संबंधित आहे. आपल्या VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरच कलमाचा एक सेपरेट व्हिडिओ आहे, तो पाहून घ्या. त्यामध्ये व्यवस्थित माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर साहित्यिक व टोपण नावांचा व्हिडिओसुद्धा आहे, तोही पाहून घ्या. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये 22 भाषांचा समावेश करण्यात आला आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या 8व्या सूचीमध्ये 22 भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.